अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखाली जीएसटी काउन्सिलची एक महत्त्वाची बैठक होणार आहे. ज्यांची जीएसटीची थकबाकी राहिली अशा व्यापाऱ्यांसाठी या बैठकीमध्ये काही सवलती मिळू शकतात. त्याशिवाय जीएसटीचं उत्पन्न वाढवण्यासाठी काय उपाययोजना करता येतील अशी याच्यावर सुद्धा या बैठकीत विचार होणार आहे. आपल्या सोबत आहेत नवी दिल्लीहून आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास. प्रशांत, अत्यंत महत्त्वाची ही बैठक होतीये. कोण कोण या बैठकीत सहभागी होणार आहे? साधारण किती वाजता ही बैठक असेल? दुपारी 2 वाजता ही बैठक असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं दिल्लीतील एनडीएमसी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ही बैठक होत आहे. सर्व बहुतांश जे जीएसटी काउन्सिलचे मेंबर आहेत, जे खास करून अर्थमंत्री आहेत, ते सर्व उपस्थित असणार आहे. यापूर्वी आपल्याला माहित असेल एक बदल झालेला आहे. निर्मला सीतारामन ह्या जीएसटी काउन्सिलच्या चेअरमॅन पदी होत्या, पण त्यांना तिथून त्यांच्या जागेवर आता सुशील मोदी जे आहे, बिहारचे उपमुख्यमंत्री आणि ते अर्थमंत्री यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्या जीएसटी काउन्सिलच्या कमिटीचे अध्यक्ष असतील आणि या बैठकीमध्ये बहुतांश राज्यांचे अर्थमंत्री उपस्थित असतील. महत्वाचं म्हणजे जर बघितलं गेल्या काही दिवसामध्ये ज्या पद्धतीनं भारताचा विकास दर मंदावलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. सोबतच ज्या राज्यांचे जीएसटी ठेवी बाकी आहे, साधारणतः महाराष्ट्राची जवळपास 15,000 कोटीपेक्षा जास्त हे जीएसटी केंद्र सरकारकडे अजूनही प्रलंबित आहे. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहून ही जीएसटी काउन्सिलचा जो निधी आहे तो लवकरात लवकर राज्य सरकारला द्यावा